नमस्कार. आज मी तुम्हाला कोरिंडर राईस कसा करायचा हे सांगणार आहे. तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे शिजवलेला भात, त्याचप्रमाणे ग्रीन पीस घ्यायचे असतात. पण मी जी वाटाणे असतात कच्चे वाटाणे मी ते भिजवलेले आहेत, पण त्याऐवजी तुम्ही ग्रीन पीस पण घेऊ शकतात. फोडणीसाठी तेल किंवा तूप, त्याचप्रमाणे कोथिंबीर, मीठ, हिरवी मिरची, लसूण, अद्रक, लवंग, विलायची आणि मी दालचिनीची पावडर घेतलेली आहे. त्याऐवजी तुम्ही दालचिनी थोडी घेतली तरी चालेल. त्याचप्रमाणे मोहरी, जिरे आणि हिंग हे घ्यायचं आहे. तर सर्वप्रथम आपण हिरवी मिरची, लसूण, अद्रक, जिरे, कोथिंबीर ही जी आहे ते मिक्सरमधून काढून घेऊयात आणि भात जो आहे तो मोकळा करून घेऊयात. आपण कांदा पण टाकून घेऊयात आणि कोणाला जर लिंबू आवडत असेल तर लिंबू पण टाकला तरी चालेल. प्रकारे भात हा मी एकदम मोकळा करून छान घेतलेला आहे आणि त्याचप्रमाणे मी पेस्ट जी आहे ती कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, अद्रक, जिरे वरून पेस्ट तयार केलेली आहे. तर आता आपण फोडणी टाकून घेऊयात. यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊयात. मोहरी, जिरे, त्यामध्ये आता आपण हळद न टाकता कोथिंबीरीची पेस्ट टाकून घ्यायची आहे. कोथिंबीरीची पेस्ट, यामध्ये आता आपण जे पीस आहेत ग्रीन पीस जे आहेत ते टाकून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे विलायची, लवंग आणि दालचिनी हे टाकून घेऊयात. विलायची, लवंग आणि दालचिनी टाकलेली आहे. त्याचप्रमाणे आता थोडंसं कांदा पण टाकून घेऊयात. कांदा, कांदा छान फ्राय झाल्यानंतर आपण त्यामध्ये भात टाकून घेऊयात. तर याप्रमाणे भात हा तयार झालेला आहे. आपण हा भात कढईतून काढल्यानंतर आपण त्यामध्ये लिंबू टाकून घ्यायचा. लिंबामुळं टेस्ट ही अजून छान लागते. कोरिंडर राईस. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. धन्यवाद.